नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलो आहोत वन पॉट मील. तुम्ही म्हणाल वन पॉट मील आणि तेही खिचडी, इतकी सिंपल रेसिपी. पण बघा, ही अगारोमध्ये अर्ध्या तासात बनणारी सिंपल रेसिपी आहे. इथे मी अगारोचा एक इलेक्ट्रिक कुकर घेतला आहे. सगळ्या भाज्या ज्या ज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या मी घेतल्या आहेत. इथे मिक्स व्हेज आहे, टोमॅटो आहे, मिरची आहे, कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर आहे आणि सगळ्या मिक्स व्हेज जो कट केलेल्याच आहेत रेडीमेड. तर आपल्याकडे वेळ कमी असतो जेव्हा आपण नोकरीला निघतो किंवा खूप कमी वेळात एकदम टेस्टी जेवण बाहेरचं आपल्याला ऑर्डर करायची इच्छा नसते. पण वेळही कमी आहे, कामही आहे, वर्क फ्रॉम होम आहे किंवा बाहेर जायचे, तर हे फटाफट लंचसाठी ही रेसिपी मी बनवली. खूपच सिंपल आहे आणि घरामधल्या असलेल्या साहित्यात बनणारं वन पॉट मील आहे. व्हेजिटेबल खिचडी लहान मोठ्यांना सर्वांना आवडेल. याच्यामध्ये सॉटे वरती इलेक्ट्रिक कुकरचं भांडं ठेवून लावलेलं आहे आणि त्यात आता मोहरी, जिरे, जी बेसिक तडका देतो किंवा फोडणी देतो ती, बस मोहरी, जिरे आणि हळद, हिंग, मिरची आणि गरम मसाला आणि सर्व भाज्या हे टाकून चांगल्या पद्धतीने सॉटे करून घ्यायचं आहे किंवा हलवून घ्यायचं आहे. ही एकदम सिंपल आहे, वन पॉट मील आहे, झटपट बनणारी आहे, अर्ध्या तासात बनवून तयार होते. याच्यामध्ये डाळीचे प्रोटीन मिळतात तुम्हाला, भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतातच आणि सगळ्या भाज्या मिळून तुम्हाला विटॅमिन्स पण मिळतात. विटॅमिन, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सचं एक परफेक्ट मिश्रण. बॅलन्स डाएट म्हणून तुम्ही डायटिंगसाठी पण हा खाऊ शकता आणि फटाफट बनणारी गरमागरम अर्ध्या तासात बनवून तयार होते. तर एक आता स्टेप बाय स्टेप आपण बघूया. फक्त सॉटे करण्यासाठी ती 1-1.5 मिनिटासाठीच असते. त्यावर लावलेलं आहे आणि त्यातच आपण तेल टाकून मोहरी टाकलेली आहे. आता स्टेप बाय स्टेप एक मसाले टाकूया. या प्रकारे खूपच टेस्टी, कमी वेळामध्ये आणि हेल्दी रेसिपी बनवून तयार होते. जर आपल्याकडे बासमती राईस असेल त्याचंही बनवू शकता किंवा मिक्स 1 कप बासमती राईस आणि 1 कप साधा राईस आपण जो रोज रेग्युलरली वापरतो तो पण घेऊ शकतो. आणि 1 कप मी इथे मूग डाळ घेतली आहे. ते सगळं साहित्य आधी तयार करून ठेवलेलं असल्यामुळे फटाफट बनतं. याला जस्ट एकदा त्याचा तडका लावून दिला किंवा फोडणी टाकून दिलं आणि त्याचं ऑन करून टाकलं की आपण दुसऱ्या कामाला मोकळे. जर कोणी वर्क फ्रॉम होममध्ये असेल तर 11-12ला लावून टाकलं तर तुमच्या लंच टाईम पर्यंत ते कंप्लीट होऊन जाणार किंवा सकाळी पण तुम्ही बनवू शकता ऑफिसला जायच्या आधी. पण ती हेल्दी रेसिपी आहे, बॅलन्स डाएट आहे, डायटिंगसाठी पण चालते. आता आपण हिंग टाकलं आहे, मोहरी, जिरे, हिंग. आता एक आपण त्यात मसाले आणि भाज्या टाकूया आणि एक सुंदरशी सिंपलशी अशी रेसिपी बनवून तयार होईल. झटपट रेसिपी. आजकाल सगळेजण वर्किंग असतात, आई वडील पण वर्किंग, मुलं पण वर्किंग किंवा शाळेत जाणारी असतात, कोणाला एवढा वेळ नसतो. तर कमी वेळामध्ये वन पॉट मील तुम्ही लंचला पण खाऊ शकता, डिनरला पण खाऊ शकता, केव्हाही खाऊ शकता आणि ही खराब पण होत नाही. डब्यात पण नेऊ शकता आणि मग ऑफिसमध्ये पण तुम्ही गरम करू शकता जर तुम्हाला सोय असेल तर. या प्रकारे आता ही तर आम्ही लंचला बनवलेली, खूप छान झालेली आणि सर्वांना आवडलेली. फक्त थोड्याशा गोष्टी टाकून काहीतरी ट्विस्ट देऊन एकदम टेस्टी रेसिपीज आपण घरी बनवू शकतो. त्यामुळे काय होतं की मुलांचं जे बाहेरचं खाणं आहे ते थोडंसं कमी होतं. जर आपण घरातच खूप चांगल्या रेसिपीज बनवू लागलो तर मग मुलांना त्याची इच्छा राहत नाही. याच्यामध्ये त्यांचं डाएटचं पण होऊन जातं आणि टेस्ट पण होऊन जाते आणि वेळ पण कमी लागतो. तर झटपट रेसिपीजमध्ये माझ्याकडे वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, मी त्या एक अपलोड करीन. आता याच्यात आम्ही मिक्स व्हेज जे रेडीमेडच असतं फ्रोझन तेच आणलेलं आहे कारण की कमी वेळ असतो आणि आपल्याला फटाफट छान रेसिपीज बनवायचे असतात. तर जेवढं जमेल तेवढं रेडीमेड मी घेते, वापरते किंवा आपल्याला वेळ असेल तर कटिंग पण करून घेऊ शकता. इथे फक्त मी मिक्स व्हेज घेतले, टोमॅटो आणि गाजर कापून घेतले.
या प्रकारे सर्व भाज्या एक एक करून त्यात टाकूया आणि हळूहळू मिक्स करूया. या अगारोचं मी काही प्रमोशन करत नाही आहे इलेक्ट्रिक कुकरचं, पण हे खूप उपयोगाचं आहे. आपण हे जर आपण हे लावलं आणि दुसरी कामं पण आपली होऊ शकतात, किंवा आपण वॉकिंगला पण जाऊन येऊ शकतो आरामात. ते अर्ध्या तासात बनून तयार होतं. तर तुम्ही हे टिफिन बॉक्समध्ये पण घेऊन जाऊ शकता, किंवा लंच डिनरला पण जेव्हा कमी वेळ असेल आपल्याकडे, जास्त पूर्ण स्वयंपाक बनवायला वेळ नसेल, तेव्हा हे खूप छान आहे. याच्यामध्ये डाळीद्वारे प्रोटीन मिळत आहे, भाज्यांमधून विटॅमिन्स मिळतात आणि भातापासून किंवा तांदूळापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स. तर हे सगळं मिक्स एक हेल्दी आणि मस्त रेसिपी आहे. प्रत्येक राज्यामध्ये बनती खिचडी अलग वेगवेगळ्या त्याला नावांनी ओळखलं जातं. कुठे खिचडी म्हणतात, कुठे खिचडी म्हणतात, कुठे बिसीबेळी भात म्हणतात. प्रकार अनेक, पण त्याचं मिश्रण शेवटी एक. आणि प्रत्येक भागाप्रमाणे राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, बंगाल सगळे वेगळे, साऊथ इंडिया, कर्नाटक, तमिळ आले वेगवेगळ्या प्रकारामध्ये खिचडी हा भारतीय पदार्थ आहे, जो कॉमनली आपल्या घरांमध्ये बनला जातो. आणि तो हा साऊथ इंडियन प्रकार आहे. हा जनरली सगळ्या भागात बनला जातो. थोडंसं व्हेरिएशन असतं यात, जसं की बिसीबेळी भातमध्ये पण भाज्या असतात, उंधियोमध्ये पण भाज्या असतात, गुजरातमध्ये बनवलं जातं, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बनवली जाते व्हेजिटेबल खिचडी, त्यात पण असतं. हा साऊथ इंडियन प्रकार आहे. व्हेजिटेबल खिचडी बिर्याणीच्या जवळपासच हे असते, फक्त ह्याच्यात बिर्याणी मसाला टाकलेला नाही, कारण बिर्याणी मसाला टाकल्यावर ती खूप उग्र होते आणि आपल्याला लाईट खायचं असेल. आणि एकदम सिंपल रेसिपी आहे. याच्यामध्ये हळद, तिखट, पहिले आपण हिंग, जिरे, मोहरी टाकले, हळद आणि तिखट टाकलं आणि गरम मसाला देखील टाकला आणि सर्व भाज्या टाकून चांगल्या प्रकारे थोडंसं त्याला शिजू द्यायचं. एक 2 मिनिटातच ते सॉटे होतं. फायदा हा आहे की याच्याने काही तुमचं प्लॅटफॉर्म खराब होत नाही, तुम्हाला वेळ नसतो तेव्हा बनवायला एकदम झटपट रेसिपी आहे. बस याच्यात लावून टाका आणि तुम्ही तुमच्या कामाला किंवा तयार व्हायला लागा. तुम्ही तुमचं काम दुसरं काहीही करू शकता. तर याच्यामध्ये हा फायदा आहे या कुकरचा की याच्यामुळे काही उडत नाही, बाहेर पडत नाही, प्लॅटफॉर्म खराब होत नाही, गॅस खराब होत नाही, पुन्हा पुन्हा ठीकठाक करायची आपल्याला गरज पडत नाही. आणि खूपच छान अर्ध्या तासामध्ये खूपच टेस्टी एकदम सुगंधित खिचडी बनून तयार झाली. असं वाटतं की हा पुलावच आहे, पण याच्यामध्ये अगर नुसत्या तांदूळाचं बनवलं असेल तर तेवढं हेल्दी नाही होणार. म्हणून ह्याच्यात आपण मूग डाळ टाकलेली आहे. मूग डाळ पचायलाही हलकी असते. ही लहान मुलांना, मध्यमवयीन व्यक्तींना किंवा वयस्कर व्यक्तींना कोणालाही ही केव्हाही सकाळ संध्याकाळ आपण खाऊ घालू शकतो. आणि एकदम टेस्टी, सर्वांना आवडणारी. ह्याच्यासोबतच आम्ही पापड आणि भजे देखील केले होते आणि त्याच्यामुळे याचं म्हणजे याच्यासोबत अजून काहीच लागत नाही. दही, पापड, भजे आणि ही खिचडी, व्हेजिटेबल खिचडी. याच्यामध्ये डाळ आलं, तांदूळ आलं आणि भाज्या आलं. तर फारच सुंदर आणि टेस्टी बनणारी ही रेसिपी आहे. तुम्ही अवश्य बनवून पहा. तुम्ही डायरेक्टली कुकरमध्ये पण बनवू शकता का? कुकरमध्ये तर 5-6 मिनटातच बनवून जाते, त्याला तर वेळच लागत नाही. पण हे अगारो इलेक्ट्रिक कुकर मी वापरत असते मधून. तर याच्यामध्ये अर्ध्या तास लागतो, पण ते अगदी गरम पण राहते. मग ती दिवसभर गरम राहू शकते की पॉमवर ठेवली की जाते. फारच छान प्रकार आहे. त्याच्यात अनेक व्हरायटीज मी बनवलेल्या आहेत, अनेक प्रकारच्या बिर्याणीज बनवल्या आहेत. तर मी 3 कप्स 1 कप डाळ घेतली आहे आणि 2 कप तांदूळ. आता 1 कप मी मुगाची डाळ घालते आहे आणि 2 कप तांदूळ. ह्याला पण चांगलं सॉटे करून मग 6 ते 7 कप पाणी घालावी लागेल. डबल होऊन वरती 1, म्हणजे 3 कप जर आपल्याकडे तांदूळ आणि डाळ मिक्स आहे तर 6 कप +1 कशासाठी? भाज्यांसाठी आणि करपू नये म्हणून. परफेक्ट रेसिपी बनते, एकदम परफेक्ट बनते. तर आता आपण डाळ टाकली आहे. आता 2 कप तांदूळ टाकूया. काहीच वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनिटामध्ये
5 मिनिटात तुम्ही हे करू शकता आणि मग अर्धा तास लागतो ते बनण्यासाठी. तर थोडंसं लवकर सुरुवात करायची आणि बनण्यासाठी प्रिपरेशन टाईम 10 मिनिट आहे आणि एकदा बनल्यावर त्याचा सुगंध सगळ्या स्वयंपाकघर आणि पूर्ण घरामध्ये पसरतो. मी इथे 1 कप बासमती घेतलं आहे आणि 1 कप साधा घातलं आहे. फारच टेस्टी रेसिपी झाली होती. ती कुठल्याही राज्यात बनवता येते, अशीच आहे, सिंपल आहे. खूप छान अशी प्रकारची खिचडी आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्या बनवू शकतो आणि ह्याच्यामध्ये मिलेट्सची पण बनवू शकतो, ब्राऊन राईसची पण बनवू शकतो, अनेक प्रकारची बनवू शकतो. ही पण डायटिंगसाठी पण उपयुक्त आहे, हेल्दी आहे. खूपच छान बनली होती. तुम्ही पण बनवा आणि माझ्या नवीन चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. पूर्ण रेसिपी पाहण्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आणि कमेंट करा आणि तुम्हाला काय काय पाहायला आवडेल ह्या मराठी चॅनलवर तेही कळवा. मी कधी ब्लॉग टाकत जाईन, कधी रेसिपीज, जसं जसं वेळ मिळत जाईल तसं तसं मी एक वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग्स याच्यावर टाकत जाईन. आज रेसिपी आहे, एक दिवस रेसिपी येईल, एक दिवस काहीतरी नवीन येईल. तर इथे आम्ही 6 कप पाणी टाकलेलं आहे. 7 कप, पहिले 3 आणि 3 6 आणि 1 एक्स्ट्रा भाज्यांसाठी, म्हणजे डाळ तांदूळांसाठी 3 कप होतं दोन्ही मिळून. तर 6 कप पाणी आणि 1 कप भाजीसाठी. तर बरोबर अगदी मोकळी मोकळी खूपच सुंदर खिचडी बनवून तयार होते. जरूर जरूर तुम्ही पण बनवून पहा. 1 पॉट मील मुलांना, मोठ्यांना, वयस्क वृद्धांना सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. खूपच छान, टेस्टी, सिंपल, घरगुती, काही तामझाम नाही, काही फार खूप सारे इन्ग्रेडियंट्स पण आणायचे नाहीत. अगर तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला अजून हेल्दी बनवायची असेल तर तुम्ही पनीर पण टाकू शकता. तुम्हाला नाही तर पूर्ण बनल्यानंतर पनीर आणि काजूची सिंपल तडका पण देऊ शकता. पण इथे मी डाएट कंट्रोलसाठी आणि हेल्दी रेसिपी बनवण्यासाठी जास्त काही टाकलेलं नाही आहे. सिंपल भाज्यांची बनवलेली आहे. खूपच टेस्टी, मजेदार बनली, सर्वांना आवडली आणि अर्ध्या तासात फस्त झाली, संपली पण. खूपच छान मस्त रेसिपी आहे. तुम्ही जरूर जरूर बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण मला जरूर सांगा. तर इथे 6 आणि 1 7 कप पाणी घातले. पाण्याचा रेशो याच्यात लक्षात ठेवण्याजोगा आहे. अगर तुम्ही कुकरमध्ये बनवलात तर बस 2 शिट्ट्यांमध्ये हे होऊन जाईल. आणि जर तुम्ही अशी बनवताय तर ह्याला अर्धा तास लागतो. मात्र याचा सुगंध पूर्ण घरात दरवळतो आणि ही रेसिपी सर्वांना आवडली. वरतून 1 चम्मच तूप टाकायचं. शेवटी मीठ टाकलं आहे आपण आणि पाणी टाकल्यानंतर मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं एकदा. आणि त्यात आता 1 चम्मच शुद्ध तूप किंवा प्युअर घी टाकायचं आहे. आता माझ्या भाषेमध्ये मधून मधून हिंदी इंग्लिश शब्द थोडेफार येतच राहणार, कारण ती सवय आहे. तर इथे थोडंसं तूप मी टाकलेलं आहे. 1-2 चम्मच, 1 चम्मच बस होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की मोकळी पूर्ण खिचडी ही मोकळी बनते. तुम्ही ही गेस्ट आले तरी बनवू शकता. एकदम पुलाव टाईप बनली होती. फक्त ह्याच्यासाठी मी पुलाव नाही बनवलं, कारण की ह्याच्यात डाळ पण टाकली आहे, त्याच्यामुळे आपण त्याला पुलाव म्हणू शकत नाही. व्हेजिटेबल परफेक्ट 1 पॉट मील खिचडी आहे. हेल्दी, बिलकुल डायटिंगवाल्या लोकांना खाण्यासारखी आहे. खूप छान बनते. आणि आता हे ऑन करून टाकलेलं आहे आणि ते आपोआप व्हाईट राईसवर ऑन होऊन जातं आणि ते कंप्लीट होऊन त्याचं अर्ध्या तासाने ते कंप्लीट होतं. आणि अशा प्रकारे ही खूपच छान अशी आमची व्हेजिटेबल बिर्याणी पण म्हणू शकता, व्हेजिटेबल खिचडी बनलेली आहे. खूप सगळे व्हेजिटेबल्स बघा एकदम मोकळी बनलेली आहे. त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे सर्व केली आहे. खिचडी, पापड आणि लोणचं आणि दही. या प्रकारे ही रेसिपी बनली आहे आजची. फटाफट बनणारी, नो ओनियन नो गार्लिकवाली, खूपच टेस्टी अशी
रेसिपी.